नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रातील भारतीय हवामान विभागाने हवामान अंदाज व्यक्त केला आहे. येणाऱ्या 48 तासात म्हणजेच 9 आणि 10 जून रोजी राज्यात हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जना तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने घाटमाथा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव आणि अहिल्यानगर यासहित 13 जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील काही भागांत 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. सध्या मोठ्या शक्यता नसली तरी कोकण, मुंबई, पुण्यातील काही भागांत पावसाच्या सरी बरसत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळतोय. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. असे असले तरी येत्या 14 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार महाराष्ट्रातील काही भागात तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आगामी आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागात 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाऊ शकते. पूर्ण विदर्भात तर याहूनही जास्त पारा व जाण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी पेरणी करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी काही दिवस थांबावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच 14 जून पर्यंत राज्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे असंही हवामान विभागाने म्हटलंय. त्यामुळे आता मोठ्या पावसाची वाट पाहता असलेल्या शेतकऱ्यांची एका प्रकारे चिंता वाढली आहे.